विरोधकांनी गेले 8 महिने पुतळ्याकडे का पाहिलं नाही असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। पुतळ्याला विरोधकांनी साधा हार तरी घातला होता का, हा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केलेला आहे आणि मालवण बंदवरून टीकास्त्र डागलेलं आहे। विरोधकांना बंद पुकारण्याशिवाय काहीही येत नाही असं म्हणत वैभव नाईकांनी बंद दरम्यान किंबहुना त्यापूर्वी पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलंय, त्यावरून देखील राणे टीकास्त्र डागतायत। तो कोणते स्थानिक आमदार आहे ना, ते ऑफिस बंद झालं पीडब्ल्यूडीचं। बरं, त्याला मला विचारायचं आहे, तू आमदार झाला 10 वर्ष झाली, 10 वर्षात एक तरी उपक्रम, एक तरी जिल्ह्यात शाळा, बालवाडी, पाण्याचा प्रकल्प, देवळाचा प्रकल्प, धार्मिक प्रकल्प काय केलं? देऊळ बांधलं एखादं? आयुष्यात काय करायचं नाही, निवडणूक आली, मी इथला आमदार आहे, मिरवायचं, बोर्ड लागले त्याचे तिकडे, निष्ठावान आमदार, सकाळी मातोश्री, संध्याकाळी 4:30 वाजता एकनाथ शिंदे, याला निष्ठा म्हणतात। या 8 महिन्यामध्ये जे विरोधक महाराजांबद्दल प्रेम दाखवतात, एकदाही येऊन पुतळ्याला एखादा हात फूल कधी घालताना पाहिलं नाही। हा पुतळा कसा बनतोय, बनताना कधी मार्गदर्शन केलं नाही। ठीक आहे, पुतळा होता, बांधला आम्ही, आता अपघात झालाय, तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता, अनेक घरही पडतात, बिल्डिंगही पडतात। मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही, त्याची चौकशी होईल, मी कलेक्टरशी बोललोय आणि उद्या 12 वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातोय। आता विमान पकडणार, मी जाणार आणि त्यानंतर प्रेस पण घेतोय मी 1:30 वाजता, की मी तिथे जो का अहवाल आहे ते सगळं लोकांसमोर ठेवणार आहे। दुसरं काय येतं त्यांना, काय येतं त्यांना बनशिवाय? पुतळ्याचे काय 4 पैसे दिले, पुतळ्याला दिले, कुठलं देवळाला झालं, देऊळ बांधलं कधी? PM साहेबांनी एवढी देवळं बांधली, मोठमोठी देवळं, यांनी एकतरी एकाचं काँग्रेसवाल्याचं नाव सांगा, उद्धवाचं साहेबाचं नाव सांगू दे, काय केलं? काय केलं? वडिलांचा पुतळा पण सरकारने खर्चाने बसवला, सांगू का आता काय काय केलं? तुम्ही उगाच मला त्यात जाऊ नका, मी यांना उघडं करीन आणि म्हणावं, गेंडे पाळून कोण घाबरत नाही, एखादा वाघ ठेवा लागला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।